नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तुमच्या व्हिडिओला सुरुवात करू शकता. दर अत्यल्प तरी कांदा विक्रीसाठी गर्दी, कारण काय बघू शकता. महत्त्वाची अपडेट. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सलग 8 दिवस बाजार समितीचे कामकाज बंद राहणार असल्याचं गुरुवारी अनेक ठिकाणी कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्यात तुलनेत 2 दिवसात 5 ते 6 हजार क्विंटलची आवक वाढली. आवक वाढल्याने दरात परिणाम होऊन ते प्रति क्विंटलला 1075 रुपये आले. कांदा विक्रीसाठी गर्दी होण्यामागे वेगवेगळी कारणे आहे. दिवाळीमुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंतसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये कामकाज शुक्रवारपासून म्हणजे 17 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत बंद राहणार आहे. आणि एकंदरीतच तुम्ही बघू शकता, या काळात कांदा लिलाव होणार नाही या संदर्भात माहिती आधीच जाहीर झालेली असल्याने गुरुवारी सकाळपासून कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या वाहनाची बाजार समितीमध्ये गर्दी होऊ लागली आहे. लासलगाव समितीत दिवसभरात 17,222 क्विंटल आवक झाली. त्यात कमीत कमी 400, जास्तीत जास्त 1480, सरासरी 1075 रुपये भाव भेटला. आणि मागील आठवड्यात तुलनेत आवक 5 ते 6 हजार क्विंटलने वाढली. दरात काहीशी घसरण झाली असल्याचं सूत्राकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि ही होती महत्त्वाची अपडेट. दिवाळीनंतर खरेदीतील लाल कांदा बाजारात येऊ लागतो. तो आल्यानंतर कांद्याची मागणी एकदम घसरते. आवक वाढल्यामुळे ही कारणे वाढण्यामागे एक कारणे असल्याची शक्यता आहे. लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी कांदा आवक वाढण्यामागे दिवाळीचे कारण असल्याचे नमूद केले आहे. दिवाळीत खर्चासाठी पैसे लागतात, त्यामुळे चाळीतील शिल्लक माल काढून टाकला जात आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जाण्यास धन्यवाद.